काल महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकांचा निकाल लागला आणि अपेक्षेप्रमाणे पैसा फेको तमाशा देखो अशा प्रकारचं म्हणजे अपेक्षित असा रिझल्ट लागला. त्यामध्ये फार काही आश्चर्यचकित होण्यासारखं काही नाही आहे. मात्र एक गोष्टीची दिवसभर चर्चा होती आणि ती म्हणजे सतत चर्चेत असणारे काही ना काही वादग्रस्त बोलून आपली सतत हेडलाईन मिळवणारे एक नेते कोकणातील जे की स्वतःला नेते सुद्धा समजतात असे म्हणजे राणे यांचे सुपुत्र, एकदम धाकटे सुपुत्र नितेश राणे. त्यांचं झालं असं की ते ज्या विधानसभा मतदारसंघातून येतात, कणकवली विधानसभा मतदारसंघ, त्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा अक्षरशः दारुण असा पराभव झाला. आणि दररोज असं एकदम तावातावाने बोलणारे नितेश राणे यांचा चेहरा पडलेला होता, सुकलेला होता. आणि मी आता तक्रार करणार आहे, मी देवाभाऊला सांगणार आहे. म्हणजे पराभव का झाला असं ज्यावेळेस पत्रकार प्रश्न त्यांना विचारत होते त्यावेळेस पत्रकारांना सुद्धा ते संतापून उत्तर देत होते. आणि अशातच एकनाथ शिंदे आणि त्याचे जे काही विरोधक जे आघाडी झाले होते, ठाकरे वगैरे हे सगळे मिळून मध्ये नितेश राणे विरुद्ध सगळे, तर त्यांची मिरवणूक वगैरे अशी जात होती. त्यामुळं बराचसा एक ड्रामा ज्याला आपण म्हणू शकतो की एक संताप राग त्यांना अनावर होत होता. तुम्ही कल्पना करा, जर निकाल वेगळा लागला असता तर दिवसभर लांबची लांब पत्रकार परिषदा घेऊन नितेश राणे यांनी कोणावर टीका केली नसते. मात्र ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे म्हणजे आता विरोधकांना फारशा काही जागा मिळालेल्या नाही, त्यामुळे त्यांना संधी भेटली असते आणि त्यामुळे संपूर्ण ठाकरे परिवारांचा उद्धार अक्षरशः नितेश राणे यांनी केला असता. मात्र ती संधी यावेळेस लोकांनी त्यांना दिली नाही. आता त्याचं झालं असं की निलेश राणे यांनी जो काय एक धाडी वगैरे ज्याला आपण म्हणू शकतो, पैसे पकडले, भाजप पैसे वाटते वगैरे असं जे काय मालवणमध्ये वगैरे झालं, तर त्यांनी कुठेतरी रवींद्र चव्हाण म्हणजे बघा बरं का, रवींद्र चव्हाण हे राणे यांचं महत्व कमी करतायत आणि त्यामुळे आम्हाला युती करायची होती पण जिल्ह्याबाहेरील लोक सुधरू देत नाहीत, राणे यांचं महत्व कमी करतायत. त्यामुळं आता आम्ही ठाकरे यांचे जे काही संदेश पारकर नगराध्यक्ष म्हणून कणकवलीचे ते निवडून आलेत. मागच्या वेळेस नितेश राणे यांच्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. पण आता बोलत असताना ते निलेश राणे यांचं कौतुक करतायत खरं, कारण मालवण आणि कणकवली या दोन्ही ठिकाणी भाजपचा सुपडा साफ झाला. मात्र निलेश राणे डाव साधला जरी असला तरी निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत असताना म्हणजे तुम्ही बघा, हे राणे कुटुंब म्हणजे कसं आहे, सुरुवातीला मतदानाच्या आधी निलेश राणे कणकवलीमध्ये जातात आणि नितेश राणे यांच्या विरोधामध्ये मी आहे असं सांगतात आणि निकाल लागल्यानंतर मात्र मला दुःख होतंय, माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. म्हणजे तुम्ही बघा, जर डोळ्यात यांचे जर का अश्रू असतील तर पडद्या मागून खरंच निलेश राणे यांनी नितेश राणे यांच्या विरोधात काम केलं असेल का प्रश्न आहे. बिलकुल काम केलेलं नाही. मात्र आता विजय मिळवला आहे, त्यामुळं तो माझ्याचमुळे विजय मिळवला अशा थाटामध्ये त्यांचं वावरणं सध्या सुरू आहे. पण नितेश राणे यांची फजिती का बरं झाली? कारण संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये किंवा संपूर्ण कोकणामध्ये भाजप खूपच मोठा पक्ष आहे आणि आमच्या जीवावरच बाकीचे निवडून आलेत अशा प्रकारचं स्टेटमेंट त्याने नगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी केले होते. त्यामध्ये त्यांनी ठाकरे वगैरे तर सोडून द्या, पण इव्हन शिंदे यांना सुद्धा त्यांची लायकी, त्यांची जागा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी ते धाडस केलं. त्यामुळं आम्ही तुमच्या जीवावर निवडून आलेलो नाहीये, तुम्हीच आमच्या जीवावर निवडून आलात असं नितेश राणे यांनी निलेश राणे किंवा शिंदे यांचे जे काय आमदार आहेत कोकणामध्ये त्यांना उद्देशून केलं होतं. मात्र रियालिटी ही आहे, वस्तुस्थिती ही आहे मित्रांनो, की लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे किती बरं मताने निवडून आले. राणे यांचा विजय माझ्या माहितीप्रमाणे 40 का 45 हजाराच्या फरकानं त्यांचा विजय झाला. आता एवढी तर ताकद नक्कीच बाकीचे त्यांचे जे काही सहकारी असतील, अजितदादा शिंदे वगैरे यांची ताकद तेवढी असणारच आहे. तरी देखील तुम्हीच आमच्या जीवावर आहात अशा प्रकारची शेरेबाजी नितेश राणे यांनी केली. मात्र एकनाथ शिंदे यांनी नितेश राणे यांचा सगळा पचका करून टाकला आणि त्यामुळे कोकणात भाजप याच्यापेक्षा देखील त्यांचे विरोधक असणारे किंवा शिंदे वगैरे यांची लाट त्या ठिकाणी आली. मात्र नितेश राणे यांचं काल दिवसभर तोंड गप्प होतं आणि बोलत असताना आता मी देवाभाऊ यांच्याजवळ जाणार, मी त्यांची तक्रार वगैरे करणार आहे, कोण माझे कोण तुमचे असा प्रश्न मी विचारणार. म्हणजे त्यांचा सगळा रोख जो आहे ना, संपूर्ण राणे फॅमिलीचा रोख कुणाच्या विरोधात आहे तर तो अर्थातच रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात. कारण त्यांना अशी भीती वाटायला लागली की नारायण राणे यांना नगरपालिका निवडणुकीपासून संपूर्णपणे अलिप्त ठेवलं, वंचित ठेवलं आणि एक प्रकारे त्यांचं ऐकून घेतलं जात नाही, त्यांचं वर्चस्व कमी केलं जात आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच नारायण राणे हे खासदार झालेत आणि त्यामुळं
कुठेतरी पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत राणे यांना साईडलाईन करायचं, राणे यांचं खच्चीकरण करायचं, त्यांचं राजकीय वजन कमी कमी करत जायचं हा प्लॅन भाजपचा आहे. त्यामुळे उद्या तर राणे यांनी डोळे दाखवले तरी त्यांना पर्यायी नेतृत्व कसं उभं राहील आणि त्यांच्याशिवाय सुद्धा आपला पक्ष कसा पुढे जाईल यासाठी म्हणून बरेचसे जाळ रवींद्र चव्हाण आणि भाजपने त्या ठिकाणी हातरले होते. मात्र एकनाथ शिंदे यांना अंगावर घेणं हे नितेश राणे आणि कुठेतरी रवींद्र चव्हाण यांना सुद्धा अंगलट आलं आणि स्वतःची फजिती मात्र त्यांनी करून घेतली. मात्र यामध्ये काल दिवसभरची संधी नितेश राणे यांची हुकली ती म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या विरोधात शिव्या शाप घालायची. कारण ठाकरे यांचे 10 का 12 नगराध्यक्ष झाले कारण त्यांनी प्रचार वगैरे केला नव्हता आणि त्यांनी फक्त एका वाक्याची हवा काढली की पैशांची भरमसाठ गारपीट झाली आणि त्याचा परिणाम समोर दिसतोय आणि ते काय खोटं नाहीये. पैसा फेको तमाशा देखो अशाच प्रकारची ही निवडणूक होती आणि त्यामुळे कुठेतरी नितेश राणे हे आता तरी जाग्यावर येतील किंवा थोडंसं शांत राहतील असं आपण अपेक्षा करूया. बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं? नितेश राणे यांचा पराभव होणं हे त्यांच्यासाठी भविष्यासाठी धोकादायक आहे का? नितेश राणे आता तरी थोडीशी शांतता राखतील का? आपल्याला काय वाटतं? कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.